महाराष्ट्र शासनानं 31 मार्च 2025 पूर्वी सर्व वाहनधारकांना अशा प्रकारच्या HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट टाकणं अनिवार्य केलेलं आहे। जर तुम्ही 31 मार्च पूर्वी तुमच्या गाडीला अशा प्रकारची प्लेट टाकून घेतली नाही तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे। तर बघा, या नंबर प्लेट आपल्याला मोफत मिळणार नाहीत। तर टू व्हीलर धारकांना तसं ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे अशांना 450 रुपयांना ही नंबर प्लेट विकत घ्यावी लागणार आहे। सोबतच ज्यांच्याकडे 3 व्हीलर आहे त्यांना 500 रुपये याच्यासाठी मोजावे लागतील आणि ज्यांच्याकडे 4 व्हीलर किंवा त्यापेक्षा मोठी वाहनं आहेत त्यांना तब्बल 745 रुपये मोजावे लागणार आहेत। GST हा त्याच्यावरती अतिरिक्त भरावा लागणार आहे। तर बघा, या नंबर प्लेटला म्हणतात HSRP नंबर प्लेट म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट। आता हिचं जे काही वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला सांगतो, परंतु त्यापूर्वी लक्षात घ्या ही नंबर प्लेट आपण कुठून बसवून घ्यायची। तुम्ही फक्त महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेल्या जे काही व्हेंडर्स आहेत त्यांच्याकडूनच ही नंबर प्लेट बसवून घेऊ शकता। इतर ठिकाणी घेतलेली नंबर प्लेट चालणार नाही। आता याच्यासाठी एक वेबसाईट दिलेली आहे शासनानं, त्याच वेबसाईटवरती आपल्याला याची ऑनलाईन नोंदणी करायची आहे। वेबसाईटचं नाव आहे transport.maharashtra.gov.in transport.maharashtra.gov.in। ती वेबसाईट मी तुम्हाला खाली जे काही आपलं कमेंट आहे कमेंट बॉक्समध्ये सुद्धा पुरवणार आहे। तर आता बघा, त्या वेबसाईटवरती जाऊन जे काही फिटमेंट सेंटर आहे तर त्या फिटमेंट सेंटरची लिस्ट तुमच्या पुढे येईल। त्या लिस्टमधून एक फिटमेंट सेंटर म्हणजे ज्या ठिकाणी ही नंबर प्लेट फिट केली जाईल, बसवली जाईल, तर फिटमेंट सेंटर आपण निवडायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक विशिष्ट अशी तारीख दिली जाईल, त्या तारखेला त्या सेंटरवरती जाऊन त्या व्हेंडरकडून आपल्याला ही नंबर प्लेट बसवायची। तो जो काही व्हेंडर आहे तो ही नंबर प्लेटसुद्धा बसवेल आणि सोबतच आपल्या गाडीच्या नंबरची नोंद ही वाहन प्रणालीमध्ये त्याच्याकडून केली जाणार आहे। ठीक आहे, तर ही प्रोसेस लक्षात घ्या। जर तुम्ही बाहेरून ही नंबर प्लेट बसवली तर वाहन जी काही प्रणाली आहे त्याच्यामध्ये याची नोंद होणार नाही। ठीक आहे, आता बघा, याची काही वैशिष्ट्य आपण दाखवणार आहोत। भारताचा हा आंतरराष्ट्रीय लोगो आहे IND। सो वरती जे आपल्याला दिसतंय हे आहे अशोक चक्र। हे जे आहे हे अशोक चक्र आहे ते हॉट स्टॅम्प्ड क्रोमियममध्ये त्या ठिकाणी नोंदवलेलं आहे। खाली बघा, हा नंबर सगळ्यात महत्त्वाचा आहे। याला म्हणतात युनिक लेझर इच्ड सिरियल नंबर, म्हणजे लेझरने हा नंबर टाकलेला आहे आणि याच नंबरवरून सगळी माहिती, आपल्या वाहनाची संपूर्ण माहिती ही जे काही परिवहन खातं आहे त्यांना मिळत असते। जे काही ट्रॅफिक पोलीस असतात त्यांना या नंबरवरून ह्या वाहनाची संपूर्ण माहिती मिळते। सोबत बघा, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हे आहे आपल्या राज्याचं नाव म्हणजे स्टेट नेम। नंतर 23 हा आहे आपला RTOचा किंवा स्टेट RTOचा नंबर। सोबतच हे असतात अल्फान्यूमेरिक कोड। याला अल्फान्यूमेरिक म्हणजे काय, तर याच्यामध्ये काही अल्फाबेट्स असतात, लेटर्स असतात आणि काही नंबर, असं हे मिश्रण असतं। सोबतच पहा, आता ह्याला मी ही बॉर्डर लावली तर ह्याची जी बॉर्डर जी असते तर एम्बॉस्ड बॉर्डर असते। ही जी काही अक्षरं आहेत एम्बॉस्ड म्हणजे उठावदार असतात, जेणेकरून कुणालाही ही अक्षरं अगदी स्पष्टपणे दिसतात। हे जे काही शीट आहे हे रिफ्लेक्टिव्ह शीट आहे। स्नॅपलॉक टाकलेले आहेत जेणेकरून ही नंबर प्लेट कुणालाही काढता येत नाही। ही नॉन रिमुव्हेबल आहे आणि हिचा डबल वापरसुद्धा करता येत नाही। जर काढायचा प्रयत्न केला तर ही नंबर प्लेट फाटून जाते। बघा, इथं दाखवतो तुम्हाला, हे आहेत स्नॅपलॉक, इथे दिसतं बघा, हे आहेत स्नॅपलॉक। तर हे स्नॅपलॉक नॉन रिमुव्हेबल आहेत, काढता येत नाहीत। एकदा नंबर प्लेट फिट केली परत ती काढता येत नाही। सोबतच नॉन रियुजेबल सुद्धा आहेत। आता अतिशय महत्त्वाची माहिती बघा, एक तारीख आहे 1 एप्रिल 2019। ज्या लोकांनी 1 एप्रिल 2019च्या नंतर वाहनांची खरेदी केलेली आहे त्यांना ऑलरेडी अशा प्रकारच्या HSRP नंबर प्लेट बसवून देण्यात आलेले आहेत। तेव्हा ज्यांनी 1 एप्रिल 2019च्या नंतर वाहन खरेदी केलेली आहे त्यांना या नंबर प्लेट बसवण्याची गरज नाही। परंतु ज्यांची वाहनं 1 एप्रिल 2019च्या आधीची आहेत, म्हणजे 1980 असू द्या, 1990 असू द्या, 2000 असू द्या, 2019च्या आधीची जी काही वाहनं आहेत तर त्या सगळ्यांना मात्र अशा प्रकारच्या नंबर प्लेट बसवून घ्याव्या लागतील। त्याची किंमत मी तुम्हाला सांगितली, तर लवकरात लवकर बसवून घ्या, अन्यथा तुम्हाला त्या ठिकाणी दंडसुद्धा भरावा लागू शकतो। जर आजची ही महत्त्वपूर्ण माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनल आहे त्याला सबस्क्राईब नक्की करा, फॉलो करा। धन्यवाद।